मित्रांनो, महाराष्ट्राला भारतातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखले जाते. पण महाराष्ट्राने ही जागा कशी मिळवली? पहिला फायदा महाराष्ट्राला त्याच्या भौगोलिक स्थितीमुळे मिळाला, कारण महाराष्ट्राकडे लांब समुद्रकिनारा आहे आणि त्यामुळे मुंबई व JNPT सारखे दोन महत्त्वाचे बंदरे देखील आहेत. त्यामुळे जेव्हा सरकारने 1948 मध्ये फ्रेट इक्विलायझेशन पॉलिसी लागू केली, तेव्हा उद्योगांनी महाराष्ट्रासारख्या कोस्टल स्टेटची निवड केली. आणि हेच नाही, ईस्टर्न महाराष्ट्रामध्ये दुष्काळासारखी परिस्थिती असते, ज्यामुळे येथे चांगली शेती होऊ शकत नाही. आणि हेच कारण आहे की उद्योगांना सेटल होण्यासाठी जमीन सहज उपलब्ध झाली. तसेच सरकारच्या अनुकूल धोरणांनी उद्योगांच्या सेटलमेंटला अधिक सोपे केले आणि अशा प्रकारे महाराष्ट्र उद्योग आणि व्यापाराचा सर्वात महत्त्वाचा केंद्र बनला. दुसरे कारण म्हणजे भारताची आर्थिक राजधानी मुंबई, आणि हे शहर महाराष्ट्रासाठी सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीसारखे आहे. मुंबईमध्ये स्टॉक मार्केट, बँकिंग, विमा, वित्तीय सेवा, कन्झ्युमर प्रोडक्ट्स गुड्स, पोर्ट्स आधारित व्यापार, IT सेवा आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री उपलब्ध आहे. आणि हेच कारण आहे की केवळ ह्या एका शहराची GDP 140 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे, ज्यामुळे महाराष्ट्र श्रीमंत बनतो. तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा.